या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अनुष्का पारूला घेऊन घरी येते आणि मग त्यानंतर ती घरातल्यांना देवळात घडलेला सगळा प्रकार सांगते आणि कोणीतरी पारूच्या तोंडावर शाई फेकली आहे हे कळाल्यावर त्यांना मोठा धक्काच बसतो. दामिनी मात्र खूपच खुश होते आणि मग त्यानंतर अनुष्का तिथे घडलेला प्रत्येक प्रसंग अहिल्याला सांगते. तर अहिल्या म्हणत असते की पारू तू काळजी करू नको आणि ती सावित्रीला पारूला तेथून घेऊन जायला सांगते. तर अनुष्का अहिल्याला असं म्हणत असते की मला असं वाटतं की आपण पोलीस कंप्लेंट करायला हवी, कारण जे काही घडलं आहे ते नॉर्मल नाही आहे. मात्र अहिल्या म्हणते की नाही अनुष्का, आपण पोलीस कंप्लेंट केली तर हे सगळं काही मीडियामध्ये येईल आणि आपलीच बदनामी होईल, त्यामुळे पोलीस कंप्लेंट आपण नाही करायची. आणि ते ऐकून अनुष्का मनोमन खुश होते. मात्र तरीही ती अहिल्यासमोर नाटक करत म्हणत असते की मॅम, मला असं वाटतं की आपण पारूला इतकी मोठी जबाबदारी द्यायला नको होती, कारण पारू गावाकडून आलेली एक साधी मुलगी आहे, हे सगळं तिला झेपणारं नाही आहे. जेव्हा त्या मुलांनी तिच्या तोंडावर शाई फेकली ना, तेव्हा ती थरथर कापत होती. मी तिला कसं शांत केलं आहे माझं मला माहिती. मला तर असं वाटतंय की हे ब्रँड ॲम्बॅसेडरचं ओझं आपण तिच्यावर लादलं आहे, ती यासाठी कॅपेबल नाही आहे. आणि अनुष्काचं हे सगळं बोलणं ऐकून अहिल्या विचारात पडते. तर अनुष्का म्हणत असते की मॅम, मला असं वाटतं की आपण पारूवर एवढी मोठी जबाबदारी टाकायला नको, कारण तिला हे सगळं हँडल होणारं नाही आहे. आणि ते ऐकून अहिल्याला तर पुढे काय करावं असा प्रश्न पडतो. दामिनी मात्र मनाशी म्हणत असते की हा सगळा या अनुष्काचा तर प्लॅन नसेल ना, आणि जर तिचाच प्लॅन असेल तर खरंच ही मुलगी डेंजर आहे. पण असे सगळे प्लॅन मला का नाही सुचत काय माहीत. त्यानंतर ती तिच्या खोलीत जाते. पारूचं तोंडसुद्धा काळं झाल्यामुळे ती खूपच खुश असते आणि म्हणत असते की या जगात देव आहे याची आज मला खात्री पटली. त्या पारूमुळे माझं तोंड काळं झालं होतं, पण आज तिचंही तोंड काळं झालं. खरंच मी आज खूप खुश आहे. नाहीतरी त्या पारूसोबत असं काहीतरी घडायला हवंच होतं. ती आजकाल खूपच हवेत उडत होती, स्वतःला पुढची अहिल्यादेवी समजत होती. आणि तिचं हे सगळं बोलणं सुरू असतानाच मोहन त्या ठिकाणी येतो. तो विचारत असतो की काय झालं दामिनी, आज तू खूपच खुश दिसते. आणि त्यावरती हसतच म्हणते की हो, मी नेहमीच आनंदात असते. आणि त्यावर मोहन म्हणतो की हो ना, आजूबाजूला काय घडतंय याच्याशी तुला काही घेणं देणं नसतं. आणि ते ऐकून दामिनी म्हणते की तुम्ही काय टोमणे मारतायत ना, ते कळतंय मला. तर मोहन म्हणत असतो की हो, मला पण माहिती आहे तुला कळतंय ते, आणि म्हणूनच मी तुला टोमणा मारला. पारूच्या तोंडावर त्या मुलांनी शाई फेकली म्हणूनच तू आज एवढी खुश आहेस ना. आणि त्यावर दामिनी हसतच म्हणते की हो, कारण त्या पारूमुळे माझं तोंड काळं झालं, त्यामुळे जेव्हा तिचं तोंड काळं झालं ना, तेव्हा मलासुद्धा आनंद झाला. ज्याने कोणी हे केलं आहे ना, त्याने जणू काही माझाच बदला घेतला आहे, त्यामुळे मी खरंच खूप खुश आहे. आणि ते ऐकून मोहनला तर वाईट वाटतं. तो म्हणत असतो की दामिनी, तुझ्यामध्ये कोणीच सुधारणा घडवून आणू शकत नाही. जसं तुझं तोंड काळं झालं आहे ना, तसंच तुझं मनसुद्धा काळं आहे. आणि एक वेळ पारूच्या तोंडावरील शाईचे डाग जातील सुद्धा, मात्र तुझ्या तोंडावरील हे काळे डाग कधीही जाणार नाही. त्यासाठी वहिनींचा हातच लागेल आणि तो तू लवकरच मिळवशील असं वाटतंय मला. आणि ते ऐकून दामिनी घाबरते. तर दुसरीकडे पारू तिचं तोंड पुसत असते. तिला सतत घडलेला प्रकार आठवत असतो. तितक्यात सावित्री त्या ठिकाणी येते. ती पारूला समजावत म्हणत असते की बाळा, तू काळजी करू नको, जे काही घडले त्यात तुझी काही चूक नाही आहे. मात्र पारू खूप घाबरलेली असते, ती काहीच बोलत नसते. तर सावित्री म्हणत असते की या जगामध्ये जशी चांगली माणसं आहेत ना, तशीच वाईट माणसंसुद्धा आहेत. आणि कसं आहे ना, असं काही घडल्यावर बाईला असं वाटतं की आपलीच चूक आहे. खरं तर तिची काही चुकी नसते, पण ती सगळ्यात आधी स्वतःलाच दोषी ठरवते. आणि तिचं ते बोलणं ऐकून पारू म्हणते की सावित्री आत्या, तुम्ही काय बोलताय ते कळतंय मला, आणि खरंच मी घाबरलेली नाही आहे. पण हे असं सगळं अचानक घडलं ना, त्यामुळे मला थोडा धक्का बसला होता. कारण आत्तापर्यंत मी जेव्हा जेव्हा बाहेर जायचे तेव्हा तेव्हा सगळे लोक माझ्याशी चांगलं वागायचे, प्रेमाने बोलायचे, मला रिस्पेक्ट द्यायचे. हे असं काहीतरी पहिल्यांदाच माझ्यासोबत घडलं आहे आणि त्यामुळे मी थोडीशी घाबरले होते. आणि मला ना थोडी वेगळीच भीती वाटते. तर सावित्री विचारते कशाची भीती. तर पारू म्हणत असते की म्हणजे बघा ना, त्या लोकांकडे शाईची बाटली अशी अचानक कुठून आली. रोजच्या वापरात कोण खिशामध्ये शाईची बॉटल घेऊन फिरतं. आणि जेव्हा त्या माणसाने मला स्पर्श केला ना, तेव्हा असं वाटलं की नागाने दंशच केला आहे जणू. असं वाटत होतं की ते काहीतरी ठरवून आले आहेत आणि त्याचमुळे मला खूप भीती वाटते.
आणि हे सगळं काही ऐकून सावित्रीसुद्धा काळजीत पडते आणि मग त्यानंतर ती पारूला समजावत म्हणते की तू काळजी करू नको, यापुढे असं काही होणार नाही, फक्त आता तू घाबरू नको. त्यावर पारू हो म्हणते. दुसरीकडे अनुष्का प्रिया अहिल्यासोबत बोलत असतात. अहिल्या अनुष्काला विचारत असते की तू सुद्धा पारू सोबतच होती ना? त्यावर अनुष्का सांगते की मी सोबत नव्हते, काय झालं मी जेव्हा देवळात गेले ना तेव्हा पारू मला देवळात भेटली. मी तिला सांगितलं की मी देवीचं दर्शन घेऊन येते, मग आपण एकत्रच घरी जाऊ, आणि मग मी देवळात गेले आणि मग त्यानंतर हा सगळा प्रकार घडला. तर अहिल्या विचारत असते की अनुष्का नेमकं काय घडलं हे तू सांगू शकतेस का? आणि त्यावर अनुष्का म्हणते की हो मॅम, तिथे काही लोक आले होते, ते सगळेच पारूचे फॅन होते. मात्र या फॅन्सना कळत नाही की आपण आपलं प्रेम कशा पद्धतीने व्यक्त करावं. त्यांना पारूचा राग आला, त्यामुळे मग त्यांनी तिच्या तोंडावर शाई टाकली आणि पारूलासुद्धा ती सगळी सिच्युएशन अजिबात हँडल करता आली नाही. ती खूप घाबरलेली होती आणि ते लोकसुद्धा पारूबद्दल वाटेल ते बोलत होते. तिला मॉडेल, शोभेची बाहुली असं म्हणत होते आणि ते ऐकून अहिल्याला तर खूप राग येतो. तर अनुष्का जे घडलं नाही ते सुद्धा रचून अहिल्या आणि प्रियाला सांगत असते. ती म्हणत असते की अहिल्या मॅम, मला असं वाटतं की आपण पारूवर एवढी मोठी जबाबदारी ना टाकायलाच नको होती, कारण पारू मला म्हणत होती की मी इथे फक्त देवी आईंची सेवा करायला आले होते, मला ब्रँड ॲम्बॅसेडर वगैरे कधीच बनायचं नव्हतं, हे सगळं माझ्यावर लादलं गेलं आहे. आणि ते ऐकून अहिल्याला तर धक्काच बसतो. तर प्रियासुद्धा म्हणत असते की आई, पारू जेव्हा आमच्या गावाकडे आली होती ना तेव्हा ती तिथे खूप रमली होती. ती ना घरामध्ये किचनमध्ये रमणारी मुलगी आहे, मॉडेल वगैरे बनण्यासाठी ती मुलगी बनलीच नाही. आणि प्रियाचं म्हणणंसुद्धा अहिल्याला पटतं. तर अनुष्का मुद्दाम अहिल्याला विचारते की अहिल्या मॅम, मला सांगा, पारू स्वतःच्या मर्जीने ब्रँड ॲम्बॅसेडर झाली होती का? आणि त्यावेळी अहिल्याला त्या स्पर्धेच्या वेळचा प्रसंग आठवतो. ती म्हणत असते की नाही अनुष्का, त्या दिशाने या पारूला त्या स्पर्धेत ओढलं होतं, मात्र पारू स्वतःच्या हिमतीवर स्पर्धा जिंकली आणि ब्रँड ॲम्बॅसेडर झाली. तर अनुष्का म्हणत असते पण हे सगळं तिच्या मर्जीविरुद्धच झालं ना, आपण तिचा विचार करायला हवा. आणि ते ऐकून अहिल्या म्हणते की ठीक आहे, मला तुम्हा दोघींचंही म्हणणं पटते, त्यामुळे आता आजच मी निर्णय घेते. आणि मग त्यानंतर ती प्रियाला सांगते की सगळ्यांना हॉलमध्ये बोलावून घे. त्यानंतर जेव्हा सगळेजण त्या ठिकाणी येतात तेव्हा अहिल्या पारूसोबत बोलायला सुरुवात करते. ती म्हणत असते की जे काही घडलं ते अनुष्काने मला सांगितलं आहे, पण तू घाबरू नको, यापुढे असं काही होणार नाही आहे. आणि मग ती पुढं असंही म्हणते की पारू, मला माहिती नव्हतं की तुला हे ब्रँड ॲम्बॅसेडर पद नको आहे, हे सगळं तू नाईलाजाने करतेस ते. मला अनुष्का म्हणाली की जेव्हा हा प्रसंग घडला तेव्हा तू थरथर कापत होती आणि तिला म्हणत होती की मी इथे फक्त देवी आईंची सेवा करण्यासाठी आले होते, हे सगळं माझ्यावर लादलं गेलं आहे. आणि ते ऐकून पारू आश्चर्यानेच अनुष्काकडे पाहू लागते, कारण ती असं काही बोललेलीच नसते. मात्र अनुष्काला काही फरक पडत नसतो. उलट ती पारूलाच म्हणत असते की पारू, काळजी करू नको, आता सगळं काही ना तुझ्या मनासारखंच होईल. आणि मग अहिल्या तिचा निर्णय सांगते. ती पारूला म्हणते की पारू, आजपासून मी तुला या ब्रँड ॲम्बॅसेडरच्या पदावरून मुक्त करत आहे. आता यापुढे तू फक्त तुला आवडणारं काम करशील आणि ते म्हणजे किचन सांभाळणं. आणि ते ऐकून सगळ्यांना जणू धक्काच बसतो. प्रीतममध्ये पडत म्हणतो की आई, या एका प्रसंगामुळे आपण असा निर्णय नाही ना घेऊ शकत. आणि तो पारूलासुद्धा समजावू लागतो की पारू, तू घाबरून जाऊ नको, मी आणि दादा आहे तुझ्यासोबत, तू असा अजिबात विचार करू नकोस की तू एकटी आहे, हवं तर मी पोलीस कंप्लेंट करतो, त्या लोकांना मी सोडणार नाही, आम्ही तुला सिक्युरिटीसुद्धा देऊ. मात्र त्यावेळी प्रियामध्ये पडत म्हणते की प्रीतम, तुम्ही काय बोलताय, तुम्हाला कळतंय का? पारूच्या जीवापेक्षा मोठं दुसरं काही आहे का? आणि मग याच गोष्टीवरून ते दोघेजण सगळ्यांसमोर मोठमोठ्याने भांडू लागतात. आणि ते बघून अनुष्का मात्र हसतच मनाशी म्हणत असते की या प्रियाला पारूची काळजी आहे खरी, मात्र ही मूर्ख मुलगी या सगळ्या नादात माझ्याच बाजूने बोलते. आणि मग त्यानंतर पारूस त्या दोघांना थांबवत म्हणते की प्लीज आता तुम्ही माझ्यावरून भांडण करू नका, जो काही निर्णय घ्यायचा आहे तो मी घेईल. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.